नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. भूकंपाने हिंगोली, वाशिम, नांदेड, परभणी हादरले. नागरिकांचे थरारक अनुभव. नांदेड, परभणी, हिंगोली अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्याची नोंद 4.5 रेस्टर नोंदवली गेली आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा या गावामध्ये भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचं आढळून आलं. या भूकंपाची तीव्रता एवढी होती की नांदेड, परभणी, हिंगोली या अनेक भागात जाणवली. नांदेड व हिंगोली शहरातील अनेक भागात सकाळी 7:14 नागरिकांना भूकंपाचा धक्का जाणवला. 4 ते 5 सेकंदाचा हादरा अनेकांनी अनुभवला. या हादऱ्यामुळे अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले होते. दरम्यान घाबरून न जाता नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. तर जाणून घेऊयात आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्या राष्ट्रीय लोकराज्य चॅनलवर. प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट, नांदेड. चांगला धक्का झाला. सगळे माणसं घाबरून बाहेर आले. तर दोनदा हल्लं. तर सगळे माणसं घाबरून बाहेर पळाले. चांगला धक्का जाणवला. त्रिरत्ननगर येथील खालचे पत्रा हल्ले, भांडे पडले नाहीत लागले. आणि मग ते खोड हल्ल्यानं मी म्हणले मा काय आलं की म्हणून मागं परतून बघले तर काही नाही. मग हे लेकरं आले पळतच सगळे. ते हल्ला म्हणून मग इतकंच झालं बापू, काही नाही. हो, जाणवला होता तेव्हा पलगावर होत्या. हा, मागही झालता तेव्हा. आता घरात मी नव्हते, बाहेर होते मी. जाणवलं मला. आम्ही उठलो होतो आणि लेकरं बाळं घेऊन पलंगावर बसलो होतो. लेकरं झोपीतच होते आमचे. एकदम असं हल्ल्यासारखं झालं. काय झालं, भूकंप झाला वाटलं की एकदम आम्ही घराच्या बाहेर पडलो. सकाळी 7च्या दरम्यान. हो, 7 सव्वा 7च्या दरम्यान झाला. हो, पलंग हल्ला आमचा असा. हां, पलंग हल्ला की आम्हाला जाणवलं भूकंपच आहे म्हणून आम्ही एकदम घराच्या बाहेर पडलो आम्ही. मी सकाळी 6:45 वाजता मुलाला शाळेत सोडायला सहयोगनगरला गेलो. तेव्हा हेडमास्टरच्या कॅबिनमध्ये असताना एकदम पायाखालच्या असं धडधड वाजलं. तर सरला म्हणलं, गायकवाड सर भूकंप झाला. हो म्हणले, कांबळे जाणवलं म्हणले भूकंप. सकाळी 6 सव्वा 7च्या सुमारास घरामध्ये मोबाईलवर बातम्या ऐकत होतो. पलंगावर झोपलेला होतो आणि जसं घरामध्ये आवाज आला, अशी जमीन हादरली, भूम असा आवाज आला. आणि घरामध्ये जे लेकर बाळ होते ते घेऊन मी रोडवर आलो आणि गल्लीमधल्या माणसांना सर्वांना असं जागृत केलं. सकाळी 7:15 वाजता त्रिरत्ननगर इथे भूकंपाचे धक्के बसले आणि धडधड करू लागले. सर्वजण बाहेर आले. सर्वांना सूचना केली की भूकंप व्हायला. आमच्या परिसरामधले सगळे महिला मंडळ सगळे बाहेर आले. आज सकाळी 7 ते सव्वा 7च्या दरम्यानमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये केंद्रबिंदू असणारा एक भूकंपाचा धक्का आपल्या नांदेड शहरामध्ये आणि अनेक तालुक्यांमध्ये सुद्धा जाणवला. याची रिक्टर स्केलवर तीव्रता 4.5 एवढी होती. याचा अर्थ की हा अतिसौम्य या प्रकारामध्ये गणला जाणारा होता. रिक्टर स्केलमध्ये त्याची गणना होते. या अनुषंगानं आपण वारंवार सर्वांना सावधतेच्या सूचना दिलेल्या आहेत. विशेषतः भूकंप आल्यावर काय करावा याची नियमावली सुद्धा आपण जाहीर केलेली आहे. आणि या विषयानं अधिक अभ्यास करण्यासाठी आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागाची टीम आणि त्याचबरोबर नॅशनल सेस्मॉलॉजी सेंटरची टीम यांना सुद्धा आपण पूर्ण माहिती कळवलेली आहे. तरी माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आपण घाबरून जाऊ नका. हा अतिशय सौम्य धक्का होता आणि साधारणतः या पावसाळ्याच्या सीझनमध्ये
ज्या भूगर्भातल्या हालचाली असतात, विशेषतः पाणी जेव्हा भूगर्भात जातं त्यावेळेस ज्या हालचाली होतात, त्यामुळे अशा प्रकारच्या काही प्लेट मुवमेंट्स होतात आणि त्यामुळे असे अतिसौम्य किंवा सौम्य धक्के हे आपल्याला बघायला मिळू शकतात. मात्र यामध्ये घाबरण्यासारखी अशी फार काही दुसरी गोष्ट नाही. आपल्या जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचं नुकसान या भूकंपाच्या धक्क्यामुळे झालेलं नाही. हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.